नाशिकमधील अशोक खरातचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं। महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याला अटकही झाली। तसंच त्यानं केलेले किळसवाणे प्रकारही समोर आले आहेत। या भोंदू अशोक खरातला कठोरातली कठोर शिक्षा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलंय। अशोक खरातला गुरु मानून त्याची पाद्यपूजा केल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रुपाली चाकणकर यांना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन अशोक खरातशी कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं। आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटामुळे। अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। मात्र रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका हे सांगून आपल्यावर राजकीय दबाव आणला जातोय असं आता दीपाली सय्यद यांनी म्हटलंय। हे नेमकं प्रकरण काय आहे, दीपाली सय्यद यांनी नेमकं काय म्हटलंय, याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा महाराष्ट्र एप्स्टेन फाइल्स नावानं भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे। या चित्रपटात दीपाली सय्यद या रुपाली चाकणकरांची भूमिका करणार आहेत। मात्र आता दीपाली सय्यद यांनी आपल्याला फोनवरून धमकी वजा इशारा दिला जात असल्याचं म्हटलंय। दीपाली यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलंय की चित्रपटाची स्क्रिप्ट काय आहे ते मी सांगू शकत नाही, मला ती 26 मे रोजी मिळाली। रुपाली चाकणकरांची भूमिका कराल का हे मला विचारण्यात आलं आहे। त्या संबंधित बातम्याही मीडियात आल्या आहेत। मी 4 महिने बिग बॉसच्या घरात होते, त्यामुळे मला अशोक खरात प्रकरण काय आहे हे माहीत नव्हतं। सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर कळल्या। या प्रकरणात अनेक मोठे लोक आहेत असंही कळलं। तर चाकणकरांची भूमिका करू नये यासाठी दबाव असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं। कलाकारांना कुणी प्रेशर देऊ नये, मी काम करते, मला अडवणं चुकीचं आहे। कला सादर करण्यापासून अडवलं जात असेल तर ते योग्य नाही। मला काही महिला नेत्यांचे फोन आले, तुम्ही रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका, थोडं थांबून विचार करा, राजकीय दबाव आणला जातोय, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील हे सांगत महिला नेत्यांनी मला फोन केले आहेत असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं। तर रुपाली चाकणकरांचाही फोन आला होता का असं विचारलं असता दीपाली सय्यद यांनी नाही असं उत्तर दिलंय। मी त्या महिला नेत्यांचं नाव सांगणार नाही, पण माझ्यावर राजकीय दबाव आणला जातोय, पण मी या कुठल्याही राजकीय दबावाला घाबरणार नाही। मी आता हा सगळा विषय थेट एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे, त्यांच्या समोर मी हे सगळं सांगेन की अमुक व्यक्तींचे फोन येत होते, तर स्क्रिप्ट वाचून झाल्यावरच मी योग्य काय तो निर्णय घेईन असंही दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले। दरम्यान अशोक खरात बरोबर शिंदे गटातील काही नेत्यांचेही फोटो व्हायरल झाले होते आणि त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्रही डागलं होतं। त्यामुळे अशोक खरातवरील या चित्रपटामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटेल का हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल।